एक भावना मनामध्ये प्रत्येकाच्या आहे. बेलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक हिंदुस्थानाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे, त्याची जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये देशभक्त नागरिकांच्या वतीनं अशा तिरंगा यात्रेचं आयोजन केलं जात आहे. मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो की समस्त पुणेकरांनी आज हजारोंच्या संख्येनं पुण्यात झालेल्या या तिरंगा यात्रेसाठी मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवला. या हल्ल्यानंतर ज्या दहशतवाद्यांनी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आमच्या 28 महिला भगिनींचं सिंदूर पुसलं, त्या ऑपरेशन सिंदूर नावानं त्याचा बदला ताबडतोब घेण्यात आला आणि त्या ठिकाणी केवळ पीओके मध्ये नाही तर पाकिस्तानात जाऊन 100 किलोमीटर आतमध्ये लाहोरमध्ये आणि कराचीमध्ये ज्यांनी हमला केला त्या आमच्या वीर जवानांना आणि वीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आजची ही अभिवादन यात्रा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना तो अभिमान आहे की आज आम्ही तसं उत्तर दिलं. दहशतवादाचं उत्तर हे आम्ही ज्या पद्धतीनं दिलं, मोदीजी म्हणतात पाणी और खून एक साथ नहीं बहेगा, टेररिज्म और ट्रेड एक साथ नहीं होगा. आणि म्हणून आधी दहशतवाद संपला पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं आज जो हल्ला झाला त्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी अस्वस्थता होती, जे दुःख होतं, जी वेदना होती, आज आमच्या जगदाळे वहिनी असतील, आमची आसावरी असेल, आज गणगोटे परिवार असेल, आपण सगळ्यांनी ते अनुभवलं. आपल्या पुण्यातले 2 जीव त्याच्यामध्ये गेले. खरं तर या कुटुंबाचं म्हणावं जितकं म्हणावं तेवढा आभार कमी आहे. स्वतःचं दुःख विसरून समाजाला आधार देण्याचं, समाजाला एकत्र राहण्याचं आवाहन आपण करताय. आपल्याला सलाम आहे आपल्या सगळ्या कुटुंबाला. आसावरी त्यांची मुलगी जिनं स्वतःच्या डोळ्यासमोर वडिलांना जाताना पाहिलं आणि ती वडिलांची आणि काकाची बॉडी घेऊन पुण्यामध्ये येते काय, आणि आज पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सगळ्यांना सांगते काय, माझे वडील गेले, माझे काका गेले, पण मला वाटतं या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं भविष्य मला माझ्या बाप्पाच्यात आणि माझ्या काकाच्या दिसतं की त्यांना